नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की माधवी सागरवरती खूपच भडकलेली असते. ती म्हणते, तुझ्यामुळे माझ्या मुलीचा आधी साखरपुडा मोडला आणि आता तू तुझ्या क्लायंट समोर तुझ्या फायद्यासाठी तिला खोटी बायको बनवतो. तुला काहीच वाटत नाही का? हे असे संस्कार आहेत का तुझ्यावरती? बरं झालं तुझी मुलगी तुझ्याकडे नाहीये, ती तिच्या आईकडे राहायला आहे, नाहीतर तिच्यावरतीही असेच संस्कार झाले असते. आणि लगेच देवाला नमस्कार करते आणि म्हणते, बरं झालं स्वामी, याची मुलगी याच्यापासून दूर आहे ते. तर हे सर्व ऐकून आता सागर मात्र खूपच भडकतो. तर लगेच सागर म्हणतो, गप्प बसा, मी ऐकून घेतोय म्हणून तुम्ही काहीही बोलतात. तर लगेच माधवी म्हणते, गप्प बैस, माझ्या मुलीचा गैरफायदा घेतो, परंतु मी असं होऊ देणार नाही. ती जरी साधी भोळी असली तरी मी तिची आई आहे, त्यामुळे मी तुला असा तिचा फायदा करू देणार नाही. माझ्या मुलीपासून लांब राहा, असे म्हणून सागरला हात जोडत असते. तर लगेच हे सर्व बोलत असतानाच माधवीला चक्कर येते. त्यावर लगेच माधवीला त्रास व्हायला लागतो. तर लगेच पोरू काका म्हणतात, माधवी शांत हो आणि चल बरं पटकन घरी. तर लगेच पोरू काका माधवीला शांत करतात आणि घरी घेऊन जात असतात. तेवढ्यात सई तिथे येते आणि हे सर्व बघून सई ही खूप घाबरलेली असते. तर लगेच मुक्ता पळतच सईकडे जाते. तर सोसायटीतील बायका म्हणत असतात, किती मस्त कार्यक्रम चालू होता दिवाळीचा, या लोकांना ना इथे पण भांडायचंच असतं. त्यावर बाबू काका म्हणतात, गप्प बसा तुम्ही, इथे चालू काय आहे आणि तुमचं काय? तर लगेच मुक्ता सईला म्हणते, सई बाळा काय झाले? तर सई म्हणते, इथे भांडण चालू आहे का? मला खूप भीती वाटते. त्यावर मुक्ता म्हणते, नाही ग बाळा, भांडण नाही येते. कोण आधी फटाकडे वाजवणार यावरून चालू होतं. तुझे बाबा म्हणायचे आम्ही आधी वाजवणार, माझी आई म्हणायचे आम्ही आधी वाजवणार, म्हणून त्या दोघांमध्ये ठरत होतं कोण आधी वाजवणार. तर इथे आता माधवीला खूपच त्रास होत असतो. तर मंजिरी म्हणते, काय गाई, कशाला तू या लोकांच्या नादी लागते आणि असा बीपीचा त्रास वाढवून घेते? ज्या लोकांना तुझ्या बोलण्याचं व्हॅल्यूच नाही, अशा लोकांबरोबर काय बोलतेस तू? त्यांना काही कळतच नाही. त्यावर लगेच पोरू काका म्हणतात, हो, ज्यांना तुझ्या बोलण्याचं व्हॅल्यू कळतं ना, त्यांच्याशी तू आधी बोलायला हवं, म्हणजे आपल्या मुक्ताबरोबर. त्यावर लगेच माधवी म्हणते, काय बोलणार होते पोरू मी मुक्ताबरोबर? आपली मुक्ता किती साधी भोळी आहे, तुला माहीत आहे ना. त्याने आधी तिला किती त्रास दिलेला आहे, तिला किती घालून पाडून बोलला आणि आता तिचीच मदत मागतोय, असं मी बिलकुल सहन करणार नाही. त्यावर लगेच पोरू काका म्हणतात, चल बरं माधवी, तू आता पटकन घरी चल. तर इथे मुक्ता म्हणत असते, सई बाळा, इथे कोणीच भांडत नाही, चल आपण घरी जाऊ. त्यावर लगेच बाबू काका तिथे येतात आणि मुक्ताला म्हणतात, बरं झालं तू आमच्या नातीला सईला इथे घेऊन आली, आम्हाला तिच्याबरोबर दिवाळी सेलिब्रेट करता आली. तर लगेच बाबू काका सईला म्हणतात, माझ्या पोळी मज्जा आली ना, मला तुझी खूप आठवण येते. त्यावर लगेच सई म्हणते, आजोबा, मला पण तुमची खूप आठवण येते बरं का, तिथे घोडा खेळायला माझ्याबरोबर कोणीच नाहीये. तर लगेच बाबू काका काही बोलणार तर मुक्ता म्हणते, सई, ते बघ माझी गाडी, जा बरं मुक्ता आंटीच्या गाडीत जाऊन बस. तर लगेच मुक्ता सईला तिकडे पाठवते. त्यावर बाबू काका मुक्ताला म्हणतात, बरं झालं आमच्या घरच्यांनी तुला एवढा त्रास दिला, तरी तू आमच्या सईला आज इथे आणलं, त्याबद्दल मी तुझी माफी मागतो. माझ्या घरच्यांच्या वतीने आणि सागरच्या वतीने माफी मागतो, असे हात जोडून मुक्ताला माफी मागत असतात. त्यावर मुक्ता म्हणते, नाही हो, तुम्ही का माफी मागताय? मला या सर्वाचं काहीच वाटत नाही, परंतु माझ्या आईला कोणी बोललेलं मी सहन करू शकत नाही आणि एकतर सईचा असा त्रास मला बघवत नाही, कारण त्या सावनी आणि हर्षवर्धनकडे सई खुश राहील असे मला वाटले होते, परंतु ती सावनी तर सईला हॉस्टेलवरती टाकणार आहे. त्यावर बाबू काका म्हणतात, नाही नाही, आपली बाय हॉस्टेलवरती जायला नको. त्यावर मुक्ता म्हणते, परंतु मला वाटतं ती हॉस्टेलवरतीच बरी, कारण इथे असे भांडणं आणि तिथे हर्षवर्धन आणि सावनीचे भांडण, या सगळ्याचा त्रास सईला होतोय, हे मला बघवत नाही. त्यावर लगेच बाबू काका म्हणतात, थांब बाळा, तिची आजी पण तिला एकदा भेटेल, मग तिला घेऊन जा. तर लगेच बाबू काका इंद्राला आवाज देत असतात व स्वातीला इंद्राला बाहेर पाठव असे सांगत असतात. तर इकडे लकी मम्मी ही इंद्राला शोधत असतात, कारण स्वातीने फोन करून सांगितलेले असते, आई घरात नाहीये, कुठे ते बघा. तर लगेच सागर, बाबू काका सर्वजण म्हणत असतात, कुठे गेली काय माहिती. तेवढ्यात वॉचमॅन काका इकडे फोनवर बोलत बोलत स्टोर रूम पर्यंत जातात आणि हा दरवाजा बाहेरून कोणी लावला असे बघत असतात. तर आतमध्ये जातात तर इंद्रा तिथे चक्कर येऊन पडलेली असते. तर लगेच वॉचमन सागर कोळीला
आवाज देऊन बोलवतात तर सर्वजण धावत पळतच जातात. तर इकडे मुक्ता ही मस्ती करत असतात. तेवढ्यात राणी काकी तिथे येतात. तर लगेच सर्वजणांचा गोंगाट चालू असतो. इंदिरा बेशुद्ध पडलेली असते. तर लगेच सई तिकडे जाणार तर मुक्ता म्हणते, राणी काकी तुम्ही हिच्यावरती लक्ष ठेवा. सई बाळा तू इथेच थांब, मी बघून येते. तर मुक्ता लगेच इंदिराला हात चेक करून बघते आणि म्हणते, यांच्या तोंडावरती पाणी मारायला आणा बरं. तर लगेच स्वाती म्हणते, ए काय ग, तू आमच्यावर ऑर्डर सोडत असतेस. लगेच बाबू काका म्हणतात, अगं ती डॉक्टर आहे म्हणून सांगते, जा पटकन पाणी घेऊन ये. तर लगेच सागर म्हणतो, ती कशाला गेली होती आणि कुणी तिला बंद केलं आणि कोणी बाहेर काढलं. त्यावर वॉचमॅन काका म्हणतात, बाहेर तर मीच काढलं, परंतु बाहेरून कडी लावलेली होती. बाहेरचा आवाज खूपच जोरजोरात आतमध्ये माधवीला येत असतो. तर माधवी म्हणते, अरे बापरे, हा सागर कोळी भांडतो की काय माझ्या मुक्ताबरोबर, काय म्हणतोय बघा बरं, मुक्ताला बोलवा. त्यावर पोरू काका म्हणतात, हो तू काळजी करू नको, मी मुक्ताला बोलून आणतो. तर इथे मुक्ता इंदिराला चेक करत असते. तर सागर म्हणतो, तुम्ही डॉक्टर आहात ना, मग एवढा वेळ का लागतो, पटपट चेक करा ना. त्यावर मुक्ता म्हणते, आता ते ठीक आहेत, थोडा वेळ इथेच बसू द्या. त्यावर लगेच स्वाती त्या वॉचमॅनची कॉलर पकडते आणि म्हणते, कोणी कोंडलं होतं माझ्या आईला त्या स्टोर रूममध्ये, मला लवकर कळायला हवं. तर लगेच वॉचमॅन काका म्हणतात, मला नाही माहिती. हा सगळा खालचा आरडाओरडा ऐकून वरती माधवी खूप घाबरून गेलेली असते. तर ती म्हणत असते, अरे बापरे, म्हणजे ती सागर कोळी आणि ती इंदिरा दोघे मिळून माझ्या मुक्ताला खूपच बोलतायत वाटतं. चल बरं मिहिका, मला खाली जावं लागेल. ते दोघं मिळून मुक्ताला खूपच बोलत असतील, मुक्ता एकटी पडेल. मिहिका चल पटकन, असे म्हणून माधवी खाली यायला लागते. इथे मिहीर म्हणत असतो, दादूस मला माहिती कोणी कोंडलंय आईला ते. तर लगेच सागर म्हणतो, कोण आहे ते सांग लवकर. तर लगेच मिहीर म्हणतो, मुक्ताच्या आईने मावशीला आतमध्ये कोंडून घेतलं होतं. तर हे सर्व ऐकून मुक्ता मिहीरकडे खूपच रागाने बघत असते. तर मिहीर म्हणतो, मी त्यांना स्टोरूमचे दरवाजाची कडी लावताना बघितलं होतं. तेवढ्यात माधवी तिथे येते. तर सागर लगेच म्हणतो, हे बघा आल्या चोराच्या उलट्या बोंबा, तुमचा दुश्मनी माझ्याबरोबर आहे ना, मग तुम्ही माझ्या आईला का मध्ये घेतायत, मला पटतच नाहीये तुमचं हे सगळं काही. तर लगेच मुक्ता म्हणते, अच्छा डोक्यावरती काही परिणाम झालाय का, तुम्ही दरवेळेस आम्हालाच का दोषी ठरवता, काही झालं की आम्हीच केलं असे म्हणता. माझी आई का तिथे कडी लावेल, तिने काहीही केलेलं नाही, तिला एक शब्द बोललेला मी ऐकून घेणार नाही. मिहीर काहीही सांगेल. त्यावर लगेच मिहीर म्हणतो, हो का, मी काहीही सांगतोय ना, मग विचार त्यांना, त्या तिथे काय करत होता. त्यावर मुक्ता म्हणते, ती तिथे बाहेर उभी असली तरी तिने कडी लावली असा अर्थ होतो का त्याचा. तुम्ही लोक फक्त दुसऱ्याला ब्लेम करत असतात, दुसऱ्यांना कसं चुकीचं ठरवायचं हेच कळतं फक्त तुम्हाला. लगेच सागर मुक्ताला म्हणतो, प्लीज तुम्ही गप्प बसाल का, त्यांना बोलू द्या ना, नेमकं त्यांनी केलंय तरी काय. तर लगेच मुक्ता म्हणते, तुम्ही लोक दरवेळेस असंच करता, माझ्यावरती किडनॅपिंगचा आरोप केला होता तुम्ही. तर लगेच सागर मुक्ताला म्हणतो, तुम्ही प्लीज जरा गप्प बसाल का, त्यांना बोलू द्या ना, नेमकं खरं काय आहे ते. तर लगेच मिहिका मध्ये बोलते आणि म्हणते, ए गप्प बैस रे तू, तू काय माझ्या मावशीवरती आरोप, आणि तुझा तो दादूस एक सारखाच आहे. आधी माझ्या ताईवरती आरोप लावतात, तिच्यावरती केस करता आणि वरतून नंतर फायदा बघायचं झालं तर तिचीच मदत घेता, असे आहात तुम्ही दोघं. त्यावर मिहीर म्हणतो, मी का खोटं बोलू, मी बघितलं होतं त्यांना कडी लावताना. त्यावर लगेच सागर म्हणतो, प्लीज तुम्ही दोघी गप्प बसाल का आणि त्यांना बोलू द्या ना, कडी लावली की नाही ते. प्लीज तुम्ही मध्ये काही बोलू नका, बोला तुम्ही, सांगा तुम्ही काय केलेलं आहे ते सांगा. तर मित्रांनो, पुढील भागात इथे आता मुक्ता आणि मिहिकाने दोघींनी माधवीची बाजू घेतलेली असते, कारण तिने कडी लावलेलीच नाही असे त्यांना वाटत असते. मात्र त्यानंतर माधवी लकीला सांगते की हो, मीच कडी लावली होती आणि मीच तुमच्या आईला कोंडले होते. त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी सावनी मुक्ताला सांगते की उद्या आपल्याला कोर्टात कस्टडी मिळवण्यासाठी जायचं आहे, प्लीज तू आमच्याबरोबर येशील का. तर इकडे आता घरी आल्यानंतर सागर मुक्ताला भेटतो आणि म्हणतो, उद्या आता कोर्टात हेअरिंग आहे, त्यामुळे कितीची ऑफर दिली हर्षवर्धनने आणि सावनीने तुम्हाला सईची कस्टडी त्यांना मिळवून द्यायला. तर हे ऐकून मुक्ताला खूपच राग येतो. तर मुक्ता ही सागरकडे बघत असते. तर मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.